कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आता पाहूया पुढील बातमी। अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागावमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मोठी दहशत पसरलेली आहे। काल सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या बिबट्याने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करत 2 तरुणांवरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात बाळू सुतार आणि अमित वर्तक हे 2 तरुण जखमी झालेले आहेत। नागाव येथील खालची आळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय। बिबट्याच्या अशा या वावरामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या साईडला सर्व नागरिकांनी आपापल्या घरी जायचं आहे, वाहनांना जायला रस्ता द्यायचा आहे, रस्ता सुरक्षित ठेवा। त्याला तर तो डिस्टर्ब होऊन तिथं उठून पळून जातो किंवा अटॅक करायला येतो। जेवढे आपली डिपार्टमेंटची माणसं असू द्या, लोकलची माणसं असू द्या, पोलीस डिपार्टमेंट असू द्या, सगळ्यांना फक्त एक मेसेज द्यायचा, जेवढा शांत राहता तेवढा शांत राहायचं। समोर दिसला तरी शांत बसायचं, शांत बसायचं। नॉर्मली आपल्याला कॉलिंग द्यायची आहे, कुठे आहे, कुठे चाललाय, हेच फक्त आपल्याला सांगायचं। बाकी काही त्याला डिस्टर्ब नाही करायचं, जेणेकरून त्याला धोका वाटेल, तो अटॅक करेल। ठीक आहे, थांबा लोकलला फक्त तुम्ही हे केलं ना, तुम्ही आता जो पहिल्या लोकेशनला होता ना, जिथं आपण पायनाकलांनी बघत होता, तो तिथे जाऊन परत बसलेला। एक लास्ट मी हर्षदा निखिल मयेकर, सरपंच नागाव। इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे, त्याने दोघांवर हमला पण केलेला आहे, एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये। तर सगळ्यांना मी आवाहन करते, नागावमधल्या रहिवाशांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा, की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा। रेस्क्यू टीम आलेली आहे, पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे। सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये। तर शाळा आम्ही बंद ठेवल्यात, पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत। पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील। घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये, तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे। नागावमध्ये वाळंजपारोडा एरिया आहे, तिथे एक बिबट्या दिसला, म्हणून आमचे मित्र बाळू सुतार, अमित वर्तक आणि सगळे बघायला गेले, त्यांच्यावर अटॅक पण केला। एकाचं नाकच फोडलंय, तोंड फोडलंय। आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे। आता कसा आला, कुठनं आला, देव जाणे, पण त्याला आता पकडणं गरजेचं आहे। काही करून फॉरेस्टवाल्यांनी त्याला लवकर पकडून न्यावा ही विनंती आहे। सिव्हिल आहेत दोघं।